अतुल MS0 ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर आपण सर्व लाईव्ह दृश्य MS04 मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी जे आहे ते ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अधिकृत घोषणा ती झाली आणि त्याच संदर्भामध्ये ठाणे मध्यवर्ती कार्यालय शिवसेना मनसेची जी आहे ते अधिकृत युतीची घोषणा झाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयाबाहेर जो आहे तो मनसे सैनिकांकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना पक्षाकडनं जो तो एक या ठिकाणी जल्लोष साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आहे ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी ते जल्लोष साजरा करते। आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांनी जी आहे ती अधिकृत घोषणा आहे ती जी आहे ती केली होती आणि त्याच संदर्भामध्ये महाराष्ट्र सैनिक मोठ्या उत्साहात या ठिकाणी जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर 2 तासांच्या नगरामध्ये जे आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांचा या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येते। आपण पाहू शकतो की तर मनसेचे रवींद्र मोरे यांच्या ठिकाणी या ठिकाणी जल्लोष साजरा होताना या ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी त्याची अधिकृत घोषणा झालेली आणि महाराष्ट्र सैनिकांनी ठाण्यामध्ये जे आहे ते महाराष्ट्र सैनिकांनी या ठिकाणी पुन्हा उत्साहात जल्लोष साजरा होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। पाहिलं तर काही वेळापूर्वी जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी आहे ती युतीची घोषणा झालेली आहे आणि महाराष्ट्र सैनिकांचा इथं या ठिकाणी जल्लोष साजरा होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर मनसेचे रवींद्र मोरे असतील संदीप पाचंगे असतील पुष्कर विचारे असतील यांच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी एक जल्लोष साजरा होतोय। आपण पाहिलं महिला आघाडी देखील या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते। आपण पाहिलं तर महिला आघाडीच्या वतीने देखील आहे ते या ठिकाणी जे आहे ते एक जल्लोष साजरा होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इथं जाहीर झालेल्या आहेत आणि आपण पाहिलं तर आत्ताच जी आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जाहीर झाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा मध्यवर्ती कार्यालय या बाहेर आहे तो महाराष्ट्र सैनिकांचा जल्लोष या ठिकाणी तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय।
सेनेच्या महिला यांच्या वतीने या ठिकाणी काही वेळापूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची जी आहे ती घोषणा झालेली आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी तिथे महाराष्ट्र सैनिकांनी जल्लोष साजरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळापूर्वी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झालेली आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्र सैनिकांनी त्याचे फटाके वाजवते, ढोल ताशे वाजवत या ठिकाणी आहे तो जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहिलं तर समस्त महिला असेल, समस्त महाराष्ट्र सैनिक असेल, मोठ्या संख्येने या ठिकाणी जे ते आपल्याला जल्लोष साजरा करताना या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण पाहिलं तर वर्षापासून आम्ही त्याची वाट पाहत होतो. नक्कीच मराठी माणूस आज खुश असणार आणि या निवडणुकीमध्ये तुम्हाला कळेल की मराठी माणूस काय निर्णय देत होतो. निवडणुकीत काय फायदा होईल कळेल ना तुम्हाला. आता समोर मराठी माणसाला कुठेतरी आता वाटतंय की आमच्या मागे कोणतरी ठाम उभा राहणार आहेत. हे दोन ठाकरे बंधू मराठी माणसाच्या मागे ठाम उभे राहतील आणि ह्याच्या पुढे मराठीला कोण वाली नाही म्हणून आता दोन भाऊ अगोदर पण करत होते, पण आता ताकद दुप्पट झाले. त्यामुळे मराठी माणूस ह्यापुढे चांगला दमनीने मुंबईत राहील. अरे विरोधकांचं सोडून द्यावं, ते काय करतात, ते काय युती का करतात. एवढ्या दमध्ये एकत्र लढा ना, सेपरेट सेपरेट कशाला युती करताय. महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज ठाकरे ब्रँड चालणार, कारण लोकांचं स्वप्न पूर्ण झाले. ब्रँड ठाकरे निवडणुकीत कसं पाहता आपण, या दोघे भाऊ बंधू वाढत काय फरक पडेल. खूप फरक पडेल, कारण दोन बंधू एकत्र आल्यामुळे जी आता हवा निघाली ना फुग्यामधून, सकाळी 5-5 वाजेपर्यंत त्यांना मीटिंग घ्यावे लागले, एकत्र यावं लागलंय. हा घाम ठाकरे ब्रँडनेच फोडलाय. आणि मी पुन्हा एकदा बोलेन, मार्केट कोणताही असू दे, ब्रँड तर ठाकरेच चालणार. काय सांगाल आज या ठिकाणी अधिकृत घोषणा आहे ती झालेली आहे, काय सांगाल. आनंद आलेला आहे लोकांना. तुम्ही बघताय, लोक ढोल वाजवत आहेत, फटाके वाजवत आहेत, नाचतायत. एकंदरीत आनंदाचं वातावरण आहे आणि हे तुम्हाला येत्या काळामध्ये निवडणुकीचं दिसेल. येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे ते कुठेतरी विरोधकांना याचा जो आहे तो फटका नक्की बसणार आहे. 100% बसणार आहे. ते हिंमत करत नाहीये, ते एकत्र येत आहेत. त्यांना माहिती आहे जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येणार तेव्हा आपली वाताहत होणार, म्हणून आज दोन्ही मोठे पक्ष एकत्र येतात. आज या ठिकाणी जो जल्लोष साजरा करताय ठाकरे बंधू आहेत ते एकत्र आले, कसं बघताय. खरं तर आज दिवाळी आणि दसरा असल्यासारखं वाटतंय, कारण मराठी माणसाची ताकद एकत्र आलेली आहे आणि ही युती जी आहे निश्चितच यशस्वी ठरेल आणि निर्माण करेल. आपण पाहिलं तर ठाकरे बंधूंच्या अधिकृत घोषणा ती झालेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयाबाहेर आहे तो एक जल्लोष साजरा होता आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
मीडिया, तोच लढा मार्ग नवा.